सुरुवातीला ज्या दिवसापासून परीक्षा घेतली त्या दिवसापासून तर शेवटच्या दिवसापर्यंत जितक्या शिफ्ट मध्ये पेपर झाले त्या सर्वांचं अनालिसिस नॉर्मलायझेशन मध्ये केलं जातं आणि ते अनालिसिस करत असताना पहिल्या शिफ्टचा टॉपर ते शेवटच्या शिफ्ट पर्यंतचा टॉपर यांच्या मार्कांचं समानीकरण केलं जातं। समानीकरण केल्यामुळे काय होतं की जे विद्यार्थी टॉपर आलेले आहेत, आता उदाहरणार्थ पहिल्या शिफ्टचा पेपर जर सोपा असेल आणि शेवटच्या शिफ्टचा जर पेपर अवघड असेल तर 100% पहिल्या शिफ्टचा जो टॉपर विद्यार्थी असेल त्याचे मार्क्स जास्त असणार आहेत आणि शेवटच्या शिफ्टचा जो टॉपर असेल त्याचे मार्क्स थोडे कमी असणार आहेत। मग त्यांच्या मार्कांचा एक ॲव्हरेज रेशो काढला जातो आणि त्याला समान पातळीवर आणलं जातं आणि ते समान पातळीवर आणल्यामुळे काय होतं की जेवढे पण शिफ्ट झालेले असतात त्या सर्व शिफ्ट्स मध्ये मार्कांची ही उलाढाल ही होत असते। म्हणजे सुरुवातीला काहींना जास्त मार्क असू शकतात, काहींचे कमी होतात। म्हणजे जर तुमचा शिफ्टचा पेपर सोपा असेल आणि तुमचं स्कोरिंग जास्त असेल आणि शेवटच्या शिफ्टचा पेपर जर अवघड असेल तर ऑब्व्हियसली त्यांचं स्कोरिंग हे कमी होणार आहे। त्यामुळे त्यांना दोघांना समान पातळीवर आणण्यासाठी नॉर्मलायझेशन केलं जातं। मग नॉर्मलायझेशन करण्यासाठी एक वेगळा क्रायटेरिया, एक नियम आहे। तो नियम असाच आहे की समानीकरण, आणि त्याच्याने काय होतं की कोणावरही अन्याय होत नाही आणि सर्वांवरचा अन्याय दूर केला जातो।